राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पुढील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती पुन्हा एकदा 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्या मनामध्ये एकच प्रश्न होता की नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार। तर तुमची आता प्रतीक्षा संपली आहे। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8 हप्ते जमा करण्यामध्ये आले। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 25 मार्च या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला। यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करत आहे। नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला। 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आणि 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता लगेच या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील या ठिकाणी वितरित करत आहे। म्हणजेच की पुन्हा एकदा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार हे तर समजलं, परंतु आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे। तसेच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती तुम्ही बघतच असाल, यूट्यूबवरती बघतच असाल की बऱ्याच साऱ्या अशा बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत। मग आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमके कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार अशी विचारणा शेतकरी करत होते, कारण की सरकारला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि साधारणतः 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला, यामुळे शेतकरी नाराज झाले होते। आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार महत्त्वाचं पाऊल उचलत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्या पाठोपाठ 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार। आता सगळीकडे 9वा हप्ता जमा होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। तुम्ही बातम्यांमध्ये, सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती बघतच असाल की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत आहे। आता 9वा हप्ता जमा होणार असं सांगण्यामध्ये येत असलं तरी नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार तर हे जाणून घेणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की अर्धवट माहितीमुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर आता शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न
प्रयत्न करा. एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार. तसेच शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी बद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्जमाफी कधीपर्यंत होणार, कोणत्या शेतकऱ्यांची होणार, हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता शेतकरी मित्रांनो, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. अनेक शेतकऱ्याच्या खात्यावरती नुकताच 8वा हप्ता जमा झाला आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील. आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल जर बोलायला गेलं तर खरं तर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये जमा झाला. खरं तर वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती आतापर्यंत जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काळजी करू नका. सरकार देखील आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचे पाऊल उचलत असून आता 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे. पण खरी आनंदाची बातमी ही आहे की सरकारने आता 9व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी ही पूर्ण केली आहे. म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली असून आता सरकारने 9व्या हप्त्याच्या वितरणाची देखील तयारी पूर्ण केली असल्यामुळे आता 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार असले तरी सरकारच्या माध्यमातून काही अटी शर्ती लागू करण्यामध्ये आल्या आहेत आणि ज्याची पूर्तता असणे अनिवार्य आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला काही कामे करावी लागतील आणि ज्या शेतकऱ्यांची या ठिकाणी कामे पूर्ण असतील, ज्या शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली कामे पूर्ण केली असतील, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार. तर आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे आणि 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत. आता शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमची ई-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. बघा, तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आणि ई-KYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे आधार कार्ड या ठिकाणी बँकेच्या खात्याशी लिंक नसेल, तुमची ई-KYC पूर्ण नसेल, तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये जमा होणार आहेत आणि 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे. म्हणजेच की 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण, तसेच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-KYC असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमची ई-KYC पूर्ण नसेल तर ई-KYC करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, कारण की हे कामे पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील, हे लक्षात घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, तर अशाच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यामध्ये येत असतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा आत असणे आवश्यक आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. तसेच ज्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर
तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा. ज्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी सदस्य नसेल, म्हणजेच की सरकारी नोकरीमध्ये कोणीही या ठिकाणी नसेल, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा, जेणेकरून पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येईल आणि मॅसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. आता पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगतो बघा, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, तर ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण असेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. त्यानंतर ज्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार. त्यानंतर ज्या कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नाही, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. तसेच शेतकरी मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेच्या खात्याशी जोडलेला असणे देखील अत्यंत आवश्यक आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर फक्त पात्र असणाऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. पुन्हा एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करा. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, जेणेकरून खात्यावरती पैसे जमा होतील. आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आणि 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांच्या लाभासाठी कोणती कामे करायची हे तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि त्याचबरोबर आता कर्जमाफी संदर्भामध्ये देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. स्क्रीनवरती बघू शकता, परदेशी समिती 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करणार. कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे, थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कृषी खात्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा झाल्यानंतर राज्यातील शेतकरी यासाठी नेमलेल्या प्रवीण परदेशी समितीच्या अहवालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. परदेशी समितीची मुदत एप्रिल अखेर संपत असून या समितीचा अहवाल 15 एप्रिलपर्यंत येणार असल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकार विभागाशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या अहवालातील शिफारशींवरती मंजुरी घेण्यामध्ये येणार आहे. आता एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, कर्जमाफीसाठी एक समिती नेमण्यामध्ये आली होती. कोणती, तर परदेशी समिती नेमण्यामध्ये आली होती आणि या समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार होती. मग आता अहवाल कधी येणार, तर 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं कर्ज, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज हे थकीत होतं, तर अशा पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. आता कर्जमाफी कधी होणार, तर समोर आलेल्या माहितीनुसार 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर होणार असून साधारणतः 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार. तसेच जे शेतकरी कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतील तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये या ठिकाणी अनुदान देण्यामध्ये येणार आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, साधारणतः 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले. तर शेतकरी मित्रांनो बघा, अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही. फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लवकरच जमा होण्याची फक्त दाट शक्यता आहे, कारण की सरकारने 9व्या हप्त्याची
हप्त्याची अधिकृत घोषणा केली नाही। आता सरकारने 9व्या हप्त्याची अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता लवकरच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। साधारणतः याच एप्रिल महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। तसंच शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच काही बातम्यांमध्ये आपण बघतच असाल की काही या ठिकाणी म्हणजेच की सोशल मीडियावरती यूट्यूबवरती बघत असाल की काही बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत असतं की फक्त याच जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, तर बघा तसं काही नसतं। राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, त्यानंतर राज्यातील सर्वच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। म्हणजेच की तुमचं बँकेचं खातं ज्या देखील बँकेमध्ये असेल तर त्या बँकेमध्ये पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगतो बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 9व्या हप्त्याचे 2000 रुपये याच एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे, परंतु सरकारने अद्याप देखील अधिकृत घोषणा केली नाही। फक्त या ठिकाणी 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत। तुमच्या देखील खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील। तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना बघा, हप्त्याच्या लाभासाठी तुमची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी। तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावे। आणि त्यानंतर कर्जमाफीबद्दल जर बोलायला गेलं तर लवकरच आता कर्जमाफी होणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आला असून परदेशी समिती 15 एप्रिल पर्यंत अहवाल सादर करेल आणि त्यानंतर साधारणतः 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तसेच कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।